बॅक टू नाऊन क्रिकेट आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. दोन दिग्गज संघामध्ये जबरदस्त सामना आपण पाहतोय. दोन्ही संघाने मला वाटतं एक एक विजय संपादित करून दुसऱ्या विजयाकडे दोन्ही संघाची वाटचाल असेल. आणि बघूया कुठला संघ आउटस्टँडिंग परफॉर्मन्स एक सांघिक कामगिरीच्या जोरावर या सामन्यामधून महत्त्वाची कामगिरी. सुभाष सुभाष चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कट, अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका, खाली क्षेत्र आहे. चेंडू पॉइंट सीमारेषा क्लिअर करतोय चौकार. हा चेंडू मात्र थोडासा स्वारे आउट ऑफ ऑफ स्टंप. अक्रॉस द लाईन ऑन साइडचा अतिशय चांगला फटका. चेंडू जातो मिडविकेटला. चांगले क्षेत्ररक्षण देखील मिळतं. फक्त आणि फक्त एक धाव. एका धावेने संघाची धावसंख्या होती ती 6. चेंडूला थोडंसं बिगेट घेण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर फलंदाज जोगेन याला एक निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे. चेंडू जातो शॉट थर्डमॅनला. एक धाव घेण्याची संधी. एक धावणी संघात धावसंख्या होती ती 8. ओर क्रमांक पहिला आपण पाहतोय गोलंदाज सुभाष पाटील. आता मात्र स्ट्राईक रोटेट करायची संधी नाईक याला. संदीप नाईक याच्या बॅटमधून मोठा फटका सजलाय. उंची जास्त आहे, लांबी मात्र कमी आहे. झेल सुटो जीवदान मिळतं, आयुष्यमान भवचा आशीर्वाद. आणि याच दरम्यान एक दोन धावा कंप्लीट करण्याची संधी देखील मिळते. क्रिकेट बघा झेलला फार महत्त्वाचं स्थान असतं. घ्या कॅच जिंका मॅच, लेलो कॅच जितो मॅच, कॅच विन द मॅच असं समीकरण आपण नेहमीच क्रिकेटमध्ये पाहत असतोय. पुन्हा एकदा सुभाष. आता मात्र एका डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतोय. थोडासा सन्मान केला जातोय. सगळ्यात मध्ये खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू बॅटची आउटसाइड एज घेऊन जातोय. शॉट थर्डमॅनला आपण पाहिले इनफिल्ड मधून. पिंटू चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत मात्र एक धाव घेण्याची संधी होते. धावसंख्या एकाने पुढे सकते ती 11. पहिलं षटक प्रगती पथावर आहे. पुलनेचा चेंडू ऑनसाइडचा फटका साजलाय. मात्र चेंडू खाली क्षेत्ररक्षक दक्ष यस वेल जज कॅच. अतिशय प्रतिम उत्कृष्ट झेल त्या ठिकाणी कलेक्ट केला जाते. महत्वाचा फलंदाज महत्वाचा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय जोगेन पाटील. नेक्स्ट बॅट्समन जातोय संदीप पाटील. चला वेल कमी घ्या, स्पीडअप करा.
षटक क्रमांक पहिले संपतं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 11. ओव्हर क्रमांक दुसरा आपण पाहतो वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं गोलंदाज जगदीश नाईक. हा चेंडू मात्र थोडासा स्वेर आहे, आउट ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू. एक अवांतर धावसंख्या 12. या ठिकाणी मात्र चेंडूला स्विचर करण्याचा प्रयत्न होता, मात्र मिळते फक्त आणि फक्त एक धाव. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये खऱ्या अर्थाने व्यवस्थित संपर्क साधता आला, चेंडूचं टायमिंग व्यवस्थित साधता आलं नव्हतं. एक धाव घेण्याची संधी. आता मात्र स्ट्राईक रोटेट करताना संदीप पाटील एक संघातील सर्वात महत्वाचा फलंदाज आहे. जगदीश ऑनसाइडचा अतिशय चांगला फटका, चेंडू जातोय मिड विकेटला. मिळते फक्त आणि फक्त एक धाव. एका धावेने संघाची धाव. मात्र या ठिकाणी फेक उत्तम चांगली झाली होती, मात्र तो चेंडू कदाचित मला वाटतं एस्ट्रिकल गॅदर करता आला नाही आणि या अनुषंगाने 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांनी संघाची धावसंख्या 15वर पोहोचते. फुलेंचा चेंडू ऑन साइडचा फटका देखील सुरेख असतोय, मात्र 1 बॉन्स. एका टप्प्याने अतिशय चांगले क्षेत्ररक्षण. तिसऱ्या पंचांची मागणी. हा चेंडू बीमर आहे ते चेक करायचंय. शकील पंच शकील कुठे आपण पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. बीमर फिक्स झाली होती. 1+2 अशा एकंदरीत हा चेंडू देखील फ्री असेल. एकच धावले का? एकच आहे 1+1. हा चेंडू देखील थोडासा स्वर आहे, आउट ऑफ स्टंप. ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू पंच बाहेरची खून करतात. अजूनही संधी आहे फ्रीटची. गोलंदाज जगदीश नाईक स्ट्राईक रोटेट करतो. संदीप या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा पाटका आहे ना, निश्चितच 1 बॉन्स. एका टप्प्याने मात्र स्पेशल बेट करून चेंडू सीमाच्या बाहेर जातोय चौकार. धावसंख्या 4ने पुढे असते. धावसंख्या होती 22.
पुन्हा एकदा अतिशय चांगला फटका तितक्या सुरेख सुंदर पद्धतीत क्षेत्ररक्षण केलं आपण पाहिलं. मिळते फक्त आणि फक्त एक धाव. सचिन नाईक मला वाटतं ते धावसंख्या एकाने पुढे स्थिती 23. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका यास खराब चेंडू उत्तम थोडा सापटेकर मध्ये चेंडू होता. ऑन साइडचा बिग ब्लास्ट आपण पाहिला. फलंदाज संदीप पाटील याच्या बॅट मधून हा येतोय षटकार. ओव्हर क्रमांक दुसरा आपण पाहतो जगदीश नाईक. या ठिकाणी मात्र शेवटच्या मोमेंटला आपण निश्चित पाहिलं होतं चेंडूला फक्त आणि फक्त थोडस दिशा देण्याचं काम झालं. चौकारी तो चौकार संघ धावसंख्या 33. ओव्हर क्रमांक दुसरा देखील समजा 2 षटकांच्या आधी धावसंख्या होती ती 33. एक उत्तम चांगली सुरुवात करताना संघ आपण पाहतोय जयभजन कारिवली ए जोगेन पाटील यांच्या नेतृत्वाला संघ तालुका क्रिकेटमधून देखील अतिशय उत्तम दर्जाची कामगिरी करतोय. आता शेवटचा अंतिम षटक प्रगती पथावर गोलंदाज पिंटू. तरे सर
पंचांनी सामन्याला सुरुवात करायची. शेवटचा अंतिम अखेरचा षटक घेऊन येतोय गोलंदाज पिंटू पाटील. वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने शेवटचा अंतिम षटकात आला तो गोलंदाज पिंटू पाटील. पिंटू पाटील ऑन साईडचा अतिशय चांगला फटका अरुंदी कार्पेट चेंडू जातो मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण देखील म्हणजे फक्त आणि फक्त एक धाव. एक धावेने संघाची धावसंख्या घेऊन पुढे सकते धावसंख्या होती ती 34. एक उत्तम कामगिरी चालू सामन्यामधून आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं अतिशय चांगल्या पद्धतीने धावा या ठिकाणी केल्या गेल्या. जबजन कारिवली अतिशय चांगला चेंडू आणि तितक्या सुरेख पद्धतीने मात्र चेंडूला फील्ड देखील केलं होतं मात्र फेक थोडीशी रॉंग एंड झाली. निशाणा निश्चित साधता आला नाहीये. धावचित बाद करण्याची संधी निश्चित प्राप्त झाली होती गोलंदाज पिंटू याला मात्र निशाणा साधता आला नाहीये. आणि खऱ्या अर्थाने ज्या ठिकाणी एक धाव तिकडे दोन धावा पुन्हा एकदा कन्वर्ट झाल्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्ट्राईक रोटेट करण्याची संधी संदीप पाटीलला मिळाली. आता या दोन धावांनी संघाची धावसंख्या 36. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आणि या संधीचं सोनं करता येईल का हे देखील फार महत्त्वाचं आहे. संदीप पाटील याच्याकडे चांगली ॲबिलिटी चांगली क्षमता आहे बघा. या ठिकाणी मात्र बलदेव याचं मी कौतुक करेन. खऱ्या अर्थानं स्वतःला ज्यानं झोकून दिलं होतं शॉर्ट फाईनला ज्याला आपण पाहिलं इनफिल्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण बलदेव जोशी याच्या माध्यमातून. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका आणि 1 बॉन्स. एका टप्प्याने मात्र आउटफील्ड मधून देखील चांगले क्षेत्ररक्षण होतं. चेंडू जातो वायडिश लॉंग ऑफला आणि लेझी क्रिकेट थोडंसं निश्चित आपण पाहतो. नॉनस्टिकचा फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचू शकला नाहीये. दुसरी धाव घेण्याचा थोडासा आत्मघातकी प्रयत्नामधून महत्वाचा फलंदाज धावचित बाद होतोय संदीप पाटील. हॅलो या ठिकाणी मात्र टेस्टच्या अंदाजाने कुठेतरी चेंडूला सोडून दिलं होतं. नेक्स्ट बॅट्समन मनीष येतो. हा चेंडू मात्र वाईट आहे. एक अवांतर धाव 1+1 दोन धावांनी संघ धावसंख्या 39. चेंडूला थोडंसं बिग हिट घेण्याचा प्रयत्न मात्र प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित समजता आलं नव्हतं. एक कंप्लीट दुसरीचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न आणि प्रयत्नामधून मात्र निश्चित या ठिकाणी नकार दिला जातो संदीप नाईक याच्या माध्यमातून. एकच धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या एकाने पुढे सकते ती 41. लास्ट डिलिव्हरी शेवटचा अंतिम चेंडू. बघूया गोलंदाज की फलंदाज. चेंडूला स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता मात्र प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. बघा स्विचचा फटका मारायचा असेल तर खऱ्या अर्थाने त्या चेंडूची निवड देखील फार महत्वाची असते. लगा तो आबाद नाही तो बरबाद. धावसंख्या 41 आणि 42 धावांचं एक लक्ष्य असेल विजयासाठी.
थँक्यू डीजे. चला लगेच जय बजरंग कारिवली संघ आपण मैदानाचा ताबा घ्या. 18 चेंडूमध्ये विजयासाठी जोशीलवण भादवड हे संघासमोर 42 धावांचं लक्ष आहे. नक्कीच मान्यवर कक्षामध्ये आपण पाहतोय रमेशजी तरे साहेबांना, राणाल गावचे समाजसेवक जनार्दनजी नाईक आणि राणाल ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य उमेश पाटील, तसेच चिराग माली आणि चंद्रकांत नाईक छोटू, सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 41 धावा पहिल्या इनिंग मध्ये 2 गड्यांच्या मोबदल्यात जय बजरंग कारिवली संघाने बनवल्यात आणि आता 42 धावांचं आव्हान उभं केलं आहे ते जोशीलवण भादवड संघासमोर. दोन्ही संघ तुल्यबल्य संघ आहेत. पहिला सामना अगदी मेघनाथ पाटीलला जिंकून दिला होता. सामना कुठेतरी कठीण होत चालला होता. गावदेवी पूर्णा संघाच्या अगेन्स्ट काय मेघनाथनं फलंदाजी केली आणि संघाला इथपर्यंत घेऊन आलेले आहे. बघूया इथे भादवड संघाकडून सलामी जोडी वंडरबॉय भिवंडी जगदीश नाईक आणि त्यांच्या जोडीला सुभाष पाटील. नक्कीच दिलीप मोरे आणि सूर्यकांत मोरे सर आमचे सिनियर पंच यांच्याकडून या स्पर्धेला आणि आपल्या लाडक्या संघाला शुभेच्छा. धन्यवाद दिलीप बी मोरे, संदीप मोरे आणि सूर्यकांत मोरे. यानंतरचा सामना या सामन्यातील विजेता आणि सोनादेवी टेमगार. नक्की चांगले संघ आणि सकाळच्या आपण सत्राचा पहिला विचार केला तर सचिन स्पोर्ट पूर्णा हा संघ क्वार्टर फायनल मध्ये नक्की तिसऱ्या फेरीच्या सामन्यामध्ये पोहोचलेला आहे. चला चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. सोजन नाईक यांच्या खांद्यावर आज पहिला ओव्हर टाकण्याची जबाबदारी आहे. नक्कीच प्रल्हाददादा चौधरी असतील, सोजन नाईक, परशु पाटील. मात्र परशु पाटील संघामध्ये नाहीये. संदेश पाटील कडून देखील स्वर्गीय नंदकिशोर खारबाव संघाचा स्टार खेळाडू याच्याकडून देखील या स्पर्धेला आणि दोन्ही संघांना शुभेच्छा. धन्यवाद संदेश पाटील. तसेच गावदेवी रांजणवली 40+ चे उत्कृष्ट खेळाडू आणि भिवंडी सिटी चे रवींद्र भांबरे रांजणवली यांनी देखील प्रताप पाटील साहेबांच्या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या आहेत. रवींद्र भांबरे आपले देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्वर्गीय विलास मारुती पाटील चषक 2024. चला सामना सुरू करा. गोलंदाज सोजन नाईक. 18 चेंडू 42 धावा. पॉवर प्ले नसणार आहे. 3 ओव्हरचा सामना आहे. पहिला चेंडू ओव्हर द विकेट ना. सोजन नाईकचा पहिला चेंडू चांगल्या लाईन लेंथ मध्ये. इथे चेंडूला डीप मिड विकेट डिझाईनला संदीप पाटील उचलून फेकी करीपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केलेत. 2 धावींनी जगदीश नाईकनं स्वतःचं आणि संघाचं धावांचं अकाउंट ओपन केलेलं आहे. धावसंख्या 2. यष्टीरक्षक अनिल पाटील इस्टर्न पासून दूर आहेत. चांगला निर्णय, चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. नक्की सोजन नाईक यांच्या कोठेतील हा ब्रह्मास्त्र त्यांनी वापरलेला आहे जगदीश नाईक साठी. क्या बात आहे. गुड बॉलिंग. चांगल्या चेंडूची फेकी. पहिल्या चेंडूवर 2, दुसरा चेंडू डॉट आणि ते प्ले डाऊन. जबरदस्त विकेट. जगदीश नाईक याला मात्र 2 या धावसंख्येवर
बाद केलेली आहे. गुड बॉलिंग. सोजन नाईकचा आपण तिन्ही जर चेंडू पाहिले तर अप्रतिम लाईन अँड लेन. जगदीश नाईक समोर अगदी ताकदीनं आणि डोक्याचा पुरेपूर वापर करून सोजन नाईकनी गोलंदाजी केलेली आहे. नक्कीच प्रल्हाददादा चौधरी खुश असतील सोजनवर, कारण की ही ओव्हर टाकण्याची जबाबदारी आता सोजन नंतर प्रल्हाद चौधरी यांच्यावर असते. मात्र अगदी ती जबाबदारी पेललेली आहे सोजन नाईक असं म्हणायला हरकत नाहीये. नवीन फलंदाज मला वाटतं बालू पाटील आलेत का. सोजन नाईक चांगली कामगिरी करतायत असं म्हणायला हरकत नाहीये. 3 चेंडू 2 धावा आणि एक महत्वाचा गडी बाद केलाय जगदीश नाईक यांच्या रूपानं. इथे बॅटची टो लागली होती. प्रयत्न अनिल पाटीलचे चांगले होते बघा, थोडेसे डीप मध्ये होते आणि म्हणूनच झेल त्यांना कठीण झालाय. अगदी क्लोज असते तर हा झेल झाला असता. मात्र अनिल पाटीलचं देखील आपण कौतुक करूया. चांगले इष्टरक्षक आहेत, नेहमीच अगदी इष्टांना चिपकून इष्टरक्षण करत असतात. मात्र पहिल्या सामन्यातून संदीप नाईक यांच्या शेवटच्या चेंडूची चुकी झाली होती, त्या चुका सुधारण्यासाठी कुठेतरी अनिल पाटील अगदी डीप मध्ये उभे आहेत. पुढील चेंडू क्या बात आहे. अगदी प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने इथे टाकण्याचा प्रयत्न होतोय. गोलंदाज सोजन नाईक 5 चेंडू 3 धावा 1 विकेट. गुड बॉलिंग. 42 बनवायचे आहेत. बघूया शेवटचा आणि अंतिम चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज तयार. इथे देखील बॅटची कडा लागली मेघनाथ पाटील कडून. आता थोडीशी चुकी. इथे बघूया धावा किती येतील. 3 धावा इथे पूर्ण केलेत आणि चौथीसाठी नक्कीच इथे परतावं लागेल. फलंदाज बालू पाटील आहे ना. चांगली गोलंदाजी केली पहिल्या ओव्हर मध्ये. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 6 धावा. यापेक्षा चांगली सुरुवात कारिवली संघासाठी आणि संदीप नाईक साठी काय असेल. सोजन नाईक कडून नवीन फलंदाज गुरु. बघूया आता गुरुच्या खेळीची ते नक्कीच गरज आहे जोशीलवण भादवाड संघाला. गुरु एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे. नॉन स्ट्राईकला नक्कीच सुभाष पाटील होते, आता स्ट्राईकवर आलेले आहेत. आणि गोलंदाजीतील जोगेन पाटील. चला चला कारिवली संघ चला आपापल्या जागेवर. मनीष घरात, प्रल्हादजी चौधरी, गोकुल पाटील. यानंतर लगेच पुढील सामना आपण सुरू करणार आहोत. बघा इथे जोगेन पाटील ऐवजी केवल नाईक याला संदीप नाईकनं पाचारण केलेले आहे. नक्कीच केवल मंडप डेकोरेटर आणि केवल नाईक हे खेळाडू नाहीत तर पंच देखील उत्कृष्ट आहेत. मंडप डेकोरेटर देखील त्यांचे खूप व्यस्त असतात, बिजी असतात. मात्र आपल्या संघासाठी आपल्या गावाच्या नावासाठी केवल नाईक याने आज आपल्या संघाला पूर्ण वेळ दिलेला आहे. बारा चेंडू मध्ये 36 बरोबर 18ची सरासरी आहे. 12 मध्ये 6 ठोकायचे आहेत. ठोकणार कोण बघूया.
पहिला चेंडू सही ठिकाणी पे, एक सिंगल, दुसरीसाठी धावतायत आणि ते 2 धावा पूर्ण. सुभाष पाटील, अनिल पाटील यष्टीरक्षक अगदी शांत आहेत. 2 धावेनी संघाची टोटल 8. 11 चेंडू आणि 34 धावा. सोनादेवी टेमघर संघाचे संघनायक आपण या टॉस बॉक्स कडे. बंदऱ्या मारुती काल्हेर संघाने देखील इथे पोहोचायचं आहे. ते चांगला फटका आपण पाहतोय. अप ड्राईव्हचा चेंडू चाललाय डीप स्लिपर कव्हरला. गोकुल पाटीलने चेंडूला उचललाय. धावा मिळतील 2. अगदी सौजन नाईकने देखील खूप दूरचा पल्ला इथे गाठला होता. अगदी बॉडी लँग्वेज टाईट आहे आता, कारण की जगदीश नाईक समोर फक्त 6 धावा खर्च केलेत आणि धावा नाही तर बली देखील जगदीश नाईक यांचा त्यांनी मिळवलेला आहे. चांगली गोलंदाजी या पहिल्याच ओव्हर मधून चांगला सुरुवात स्टार्ट करून दिलेली आहे. बघूया केवळ नाईक इथे संदीप पाटील कडून पुन्हा एकदा चुकी आणि चुकीला माफी नाहीये. संतोष घरत नाराज आहेत संदीपवर आणि या इनिंगचा हा पहिला चौकार सुभाष पाटीलच्या बॅटमधून. धावसंख्या 14. संतोष घरत एक चांगले क्षेत्ररक्षक आहेत कारोली संघामध्ये. मेघनाथ देखील आहेत, मात्र त्यांना आता क्षेत्ररक्षण नाही तर फलंदाजीसाठी जास्त संध्या दिल्या जातील, कारण की सराव नाहीये त्यांचा. फक्त फलंदाजीचा सराव चांगला केलाय पहिल्या सामन्यातून. गावदेवी पूर्ण संघ देखील आठवण करेल त्या सामन्याची. इथे हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. एक धाव, दुसरीचा प्रयत्न, दुसरी देखील पूर्ण. आता तिसरीसाठी इथे फलंदाजाला आता परतावा लागेल. सुभाष पाटील बॅक टू दी डगआउट. सचिन नाईक, नक्की सचिन नाईक, सुभाष पाटील या 2 खेळाडू या संघाची कमान कित्येक स्पर्धेतून सांभाळलेली आहे. सचिनला सूर गवसला होता चाचणी स्पर्धेमध्ये, इथे देखील आता गरज आहे. बघूया सचिन की केवल नाईक. केवल नाईक यांच्या दुसऱ्या ओव्हरचे 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 10 चेंडूमध्ये 16. जोशी लोण भादवाड 3 गड्यांच्या मोबदल्यात. येणारे चेंडू 8 आणि धावा बनवण्यात 26. 8 चेंडू मध्ये 26. केवल नाईकचे 2 चेंडू. शेवटच्या गोलंदाजासाठी किती धावा शिल्लक राहतील याचं उत्तर मात्र देऊन जातील. बघूया केवल नाईक यांचा चेंडू. बघूया चेंडू हवेमध्ये आहे, सेफ लँड होतोय. चेंडू शॉर्ट फाईन लेग इनफिल्डच्या आतमध्ये. इथे डायरेक्ट हिट झालाय. 2 पूर्ण. धावसंख्या 18. 7 मध्ये 24. 7 चेंडू 24 धावा. फास्ट केला मित्रांनो. वेळ आपल्याकडे कमी आहे. 4:13 झालीत. फास्ट केला जरा. सध्या चिराग माली एकटाच इथे आहे. भावेश नाईक आला, रिग्नेश पाटील आले तर अजून फास्ट केलावं लागेल. सध्या भावेश नाईक आहेत, सॉरी चिराग माले चाललाय. अजून 2 जर प्लेयर आले तर अजून फास्ट केलावं लागेल.
नक्कीच रेग्युलर ज्युनियर संघाचे संघ जे आज खेळणार आहेत त्यांनी आपणाची रिपोर्टिंग चिराग माली यांच्याकडे करायची आहे, कारण की नक्कीच स्पर्धेचा उद्याचा शेवटचा दिवस असेल. स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोचलेली आहे. चांगला झेल टिपला आहे संदीप नाईक ना. इथे केवल नाईकला सफलता. फलंदाज बाद सचिन नाईक. आता 7 चेंडू आणि 24. नक्कीच इथे एक गोष्ट मात्र कावडी संघाच्या बाजूने की पिंटू स्ट्राईकवर नाहीये पहिल्या चेंडूवर. गुरु असतील, बघूया गुरु एक धाव घेतील की मात्र मोठा फटका खेळतील हे पहिल्या चेंडूवर आपल्याला समजेल. 6 चेंडू 24 धावा. नक्कीच डीएस ग्रुप, स्वर्गीय दगडूशेठ प्रतिष्ठान आणि एकता स्पोर्ट्स सारंगाव सिनियर 40+ संघनायक फुलाजी पाटील सध्या आम्हाला युट्यूबच्या माध्यमातून जोडलेले आहेत. त्यांनी प्रताप पाटील साहेबांच्या स्पर्धेला आणि दोन्ही संघांना शुभेच्छा दिलेत. धन्यवाद. दगडूशेठ प्रतिष्ठानचे अध्यक्ष फुलाजी पाटील, आपला स्वर्गीय विलास मूर्ती चषक 2024 मध्ये सहर्ष स्वागत. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूला शॉर्ट थर्ड मॅन मधून खेळून काढलाय. चेंडू जातो डीप थर्ड मॅन सीमारेषेकडे. आहे तो चौकार. पाच चेंडू 20 धावा. जोपर्यंत खेळपट्टीवर पिंटू आहे तोपर्यंत अशा अपेक्षा नक्कीच आहेत जोशीलोन बादवाड या संघासाठी. 5 चेंडू 20 धावांचं अजूनही समीकरण. संदीप नाईक चांगला चेंडू, अगदी चेंडूला टॅप केलाय. फक्त एक सिंगल धाव मिळेल. धावसंख्या 23. 4 मध्ये 19. आता सिंगल डबल नाही तर चौकार षटकार ठोकावे लागतील. बघूया पिंटू आणि संदीप नाईक दोन्ही दिग्गज खेळाडू आमने सामने आहेत. 4 चेंडू 19 धावा. चांगला चेंडू, परफेक्ट यॉर्कर चेंडू. आपण पाहिला पिंटूला कुठल्याही प्रकारचा इथे प्रतिकार खेळण्याची संधी करू दिली नव्हती. चांगली बॉलिंग. आता 3 मध्ये 19. आता 3 षटकार जरी पिंटूने ठोकले तरी मात्र सामना जिंकणं कठीण होईल. चेसिंग इज कंपल्सरी आहे. सोनादेवी टेमघर संघाचे संघनायक इथे हा फटका अगदी उडवलाय. उंचच उंच आणि लांबच लांब पिंटूच्या बॅट मधून हा उत्तुंग षटकार. गुड शॉट. दोन चेंडू 13 धावा. 13 धावा 2 चेंडू. नक्कीच 2 चेंडू जर लिगली आले तर
या सामन्यावर पकड मजबूत होईल कारिवली संघासाठी. हा चेंडू देखील उडवलाय. अगदी हेलिकॉप्टरच्या अंदाजानं काय फटका केलेत एकाच ऍक्शन मध्ये. चेंडूला अगदी महेंद्रसिंग धोनीच्या अंदाजानं फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. एक चेंडू 7 धावा. नक्कीच अगदी पिंटू इथे बरसला होता आणि या चेंडूवर झेलची शक्यता आणि अनिल पाटीलनं टिपलाय झेल. इथे संपलाय खेळ पिंटूचा आणि या सामन्यावर विजय संपादन केलेला आहे जय बजरंग कारिवली संघाने. अभिनंदन. हडलक मनोहर जोशी साहेब, हडलक ऑल टीम, जोशी 11 भादवड चांगला खेळ केलात. या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलात. आपल्या स्पर्धेच्या आयोजन कमिटीच्या वतीनं आम्ही चेंडू मैदानामध्ये फेका. आमचे लाडके प्रेक्षक स्वर्गीय भालचंद्र पाटील व स्वर्गीय सुमंती पाटील व स्वर्गीय बालराम बुवा पाटील स्टँड मध्ये आमचे जे लाडके प्रेक्षक बसलेत. नाही बॉल आपण लपवू नका, फेका. आम्ही पाहिलंय CCTV कॅमेरे इथे ऑन आहेत. धन्यवाद.